चला विद्यार्थी मित्र, ज्याची आपण वाट पाहत होतो वर्षभर, तो पेपर आज स्कॉलरशिपचा आपला झालेला आहे आणि त्या स्कॉलरशिपच्या पेपरमधील इयत्ता 5वीचा मराठी आणि गणित हा पेपर आज आपण सखोल स्पष्टीकरणासह या ठिकाणी सोडवून पाहतोय। त्याच्यातला डी हा संच आपण पाहतोय। ठीक आहे, याच्यामध्ये पहिला प्रश्न बघा, सोनालीने आपल्या परसबागेत सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात या फुलझाडांसोबत रंगीत कारंजे देखील बसवले। वरील वाक्यातील नामांची संख्या दर्शवणारा योग्य पर्याय निवडा। आता लक्ष द्या, सोनाली व्यक्तिनाम 1, परसबाग 2, सोनटक्का 3, जाई 4, मोगरा 5, पारिजात 6, फुलझाड 7 आणि कारंजे हे वस्तुनाम आहे 8। असे एकूण 8 नाम दिलेले आहेत राजांनो। चला पुढच्या प्रश्नाकडे। पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा। अशुद्ध, अलगत शुद्ध आहे, नियमित शुद्ध आहे, तीक्ष्ण शुद्ध आहे, अशुद्ध हाहाकार, याच्यामध्ये बघा हा शब्द अशुद्ध आहे। पुढे चला, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग पर्यायातून ओळखा। बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना मी शेवग्यामुळेच ऐकू शकले। ताना, तो ताना पुल्लिंग, पर्याय क्रमांक 1। चला पुढं, खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा, त्याच काळाचे वाक्य पर्याय निवडा असलेला। ठीक आहे, राही पळत जाऊन गाडी पकडेल, भविष्यकाळ पकडेल म्हटलंय। मग बघा, अभिज्ञाचे नृत्य कौशल्य पाहून लोक थक्क झाले। सायली रोज सकाळी गाण्याचा रियाज करते। गौतमच्या मनात खूप शंका होत्या। सोहम चहा घेणार आहे, भविष्यकाळ, पर्याय क्रमांक 4 येणार राजांनो। चला पुढं, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले? आता इथं त्या विद्यार्थ्यानं केलेलं आहे ते बरोबर आहे। दीन दुबळ्याची आई, इथं संयोग चिन्ह येणार बाळांनो, पर्याय क्रमांक 3 येणार। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। आता इथं खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणता वाक्प्रचार निवडला असता वाक्य अर्थपूर्ण होईल? गावात पोलीस आले ही बातमी डॅश डॅश गत सगळीकडे पसरली। आता झेंडू फुटणे नाही, पन्ना उडवणे नाही, धीर देणे नाही, दौंडी पिटल्यागत। दौंडी पेटतो की नाही आपण, एखादी सूचना गावात पसरवण्यासाठी किंवा नोटीस देण्यासाठी दौंडी पेटतो, पर्याय 3। आता पुढे चला, वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला असावा म्हटलंय? चानी तुझे चित्र दाखवणं 1, हे बघ विनय 2, वा रस्ता स्वच्छ करणाऱ्या व्यक्तींचे खूप सुंदर चित्र काढलेस तू चानी, तुझे चित्र पण छान आहे की विनय, पुरे झालं माझं कौतुक संचित, म्हणजे हे कौतुक कोणी केलं बाळांनो? संचितनं केलं। 3 जण झाले। चला आता हॉलमध्ये जाऊ। अरे मुलांनो, कुठे निघालात आता? सर, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चित्राचे प्रदर्शन भरणार आहे ना? हो कल्पित, इथं सर आहेत, इथं कल्पित, पण त्याला अजून वेळ आहे। पण सर, मग चित्र कधी मांडू आम्ही? आज हॉलची स्वच्छता होईल अनिल, मग उद्या चित्र मांडू। अनिलशी बोलतायत, अनिल 6, आम्ही करू का सर स्वच्छता? हां, या अस्मिताला तर भारी आवड आहे स्वच्छतेची। कोण? अस्मिता। अनिल, तिला चिडवू नकोस, याचा अर्थ अस्मिताला अनिल चिडवतोय। स्वच्छता दिनासाठी तू सुद्धा स्वच्छता दूत म्हणून काम करणार आहेस? खरंच की सर, आम्ही पर्यावरण दिनाला बागेची पण स्वच्छता केली होती मी। चला आता सगळे तासाभरात उन्ह डोक्यावर येतील। हो सर, असे म्हणत सगळेजण वर्गातून बाहेर पडून हॉलच्या दिशेने निघाले। प्रश्न काय विचारला? वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला असावा? किती जण आहेत? 7 जण आहेत। किती जण? 7, पर्याय क्रमांक 2। चला पुढं, काय म्हटलंय? 8वा प्रश्न, चित्राचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे? 15 स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला। आपण वाचले, पूर्वसंध्येला म्हणजे काय? स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला, त्याच्या अगोदरची रात्र म्हणजे 14 ऑगस्टला। 14 ऑगस्ट कुठे आहे? पर्याय क्रमांक 4ला। वरील संवादाशी जोडणारे विधान पर्यायातून निवडा। एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होती, नाही। संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजताची होती, असू शकते, कारण तासाभराने उन्ह डोक्यावर चढणार म्हटलंय त्यांनी। बघा इथं काय म्हटलंय बघा, चला आता सगळे तासाभरानं उन्ह डोक्यावर ते येतील, उन्ह डोक्यावर येतील म्हणजे 12 वाजतील।
म्हणजे सध्या 11 वाजलेला असू शकतात, तरी पण पुढं वाचूया. अस्मिताने हॉलची स्वच्छता केली असं नाही, करायची अजून. शाळेत चित्रकला स्पर्धा भरणार होती, तिथं स्पर्धा नव्हती, प्रदर्शन असेल. बघा पूर्वसंध्या चित्राचे प्रदर्शन भरणार होतं, तिथं स्पर्धा नव्हती भरणारी. ठीक आहे, म्हणजे याला पण कॅन्सल करावं लागेल. संवाद घडला ना ती वेळ सकाळी 11 वाजताची होती असं म्हणू शकतो आपण, बरोबर. हां, त्यानंतर एका तासाभरानं ऊन डोक्यावर येणार होती. पुढं चला. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अचूक मराठी पर्याय शोध निवडा. सुमेधला क्रिकेट मॅच पाहता आली नाही म्हणून त्यानं हायलाइट्स पाहायचे ठरवले. हायलाइट्स म्हणजे काय? क्षणचित्रे. काय? क्षणचित्रे. पुढं चला. खालील अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी नाही. इकडे आड तिकडे भेट नाही. एकाच नाण्याच्या दोन बाजू नाही. दुहेरी बोलाची कवडी मोलाची. पर्याय क्रमांक 4 येऊ शकतो. पुढं. पाणी या शब्दाला अचूक समानार्थी शब्द आबू. आंबू येईल. ठीक आहे, ते सगळ्यांचं पाठ असेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव काय? नारायण नाही, विनायक नाही, हा माणिक बंडोजी ब्रह्मभट येईल. माणिक तात्या तळवलकर नाही येणार आहे. पुढं चला. आता काय दिलं इथं? प्राणी आणि त्यांची पिल्लं यांच्या अचूक जोड्या. आता सिंपल आहे. म्हशीचं काय असतं बाळांनो? रेडको. म्हणजे अ ला 3 येणार. अ ला 3 कुठं दिलंय? इथं. म्हणजे याला कॅन्सल करून टाका. हे दोन येऊ शकतात. पुढं. गाढवाचं काय असतं बाळांनो? शिंगरू. 4 आकडा. म्हणजे ब ला 4. ब ला 4 कुठं दिलंय? म्हणजे यालाही कॅन्सल करून टाका. बघा मी फक्त हे 2 जरी बघितलं तरी माझं उत्तर मिळालं मला. पर्याय क्रमांक 2. आता बाकी चेक करायचे काय? हत्तीचं पिल्लू असणार आहे, म्हणजे क ला 1 दिलायच त्यांनी. हरणाचं काय असणार आहे? शावक. ड ला 2 दिलायच. फक्त हे 2 जरी चेक केलं तरी उत्तर मिळत होतं. अतिशय सोपं आहे. पुढं चला. सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? हां, 3 जणांना मिळाला होता. त्याच्यातले हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. पुढे चला. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. अब्जावधी फुलांमध्ये तो अब्ज फुलून दिसत होता. अब्ज हा समानार्थी शब्द आहे. कोणाचा? बोला. कमळाचा. पुढे चला. हे बाकी सगळं काही संबंध नाही. त्यांनी काय विचारलं आपल्याला? योग्य अर्थ. आता या वाक्यामध्ये त्या शब्दाचा योग्य अर्थ कमळच असणार आहे. म्हणजे अब्जावधी फुलांमध्ये कमळ हे फुल होतं, ते खूप खुलून दिसत होतं. पुढं चला. खालीलपैकी वर्णानुक्रमे योग्य शब्द असलेला पर्याय. आता इथं क्रू दिलाय, म्हणजे याला कॅन्सल करून टाका. का क्रू क. आता क्रूच्या नंतर क येईल का? नाही, म्हणजे ते अगोदरच यायला पाहिजे होतं. पुढं. कसर कासरा काळजी क्रू. ओके. का त्यानंतर स नंतर येईल. हे पण चेक केलं आपण. क्रू. ओके, बघू आपण पुढं. कृत्रिम. आता इथं काय झालं? क्रू आधी आलं कच्या, म्हणजे हे पण कॅन्सल. पर्याय क्रमांक 3. पुढं चला. पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? दानधर्म, फौजफाटा, धनधान्य, हेळसांड. बोला. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. चला पुढं. अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा. आयुष्यभर बचत करून अखेरीस दत्तूने एक लहानसे सुंदर व शोभिवंत घर बांधले. महागडे नाही. लहानसं बांधले. राजवाडा मोठा असतो, कॅन्सल करा. ऐस पैस ते खूपच मोठं झालं. राजशाही झालं, ते नकोच. टुमदार छोटंसं आपलं मस्तमध्ये. पुढं बातमी दिलेली आहे, बघू. किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या? ओके, बघूया. 18 रोजी पुण्यात आले. बरं. उपक्रम सुरुवात सज्जनगड 1, अजिंक्यतारा 2. पुढं सर्वजण त्याच रात्री पुणे येथे मुक्कामी आले. पुढचे 3 दिवस त्यांनी तोरणा 3, राजगड 4, पुरंदर 5, सिंहगड 6. आता हा तोरणा आणि सिंहगड, हे कोंडाणा आणि सिंहगड सारखाच असतो, त्याच्यामुळे याला काउंट करायचं नाही राजेनो, फसाल नाही तर तुम्ही. किती झाले बघा बरं? 1 2 3 4 5 आणि 6 झाले. या किल्ल्यांना भेटी दिल्या. ओके, किती झाले? 6 झाले. बघा व्यवस्थित. 6च आहे ना? पुढे चला. वरील बातमीत उल्लेख आलेले श्री विकास नगरे हे कोण होते? इथं दिलंय. पुण्यातील नामवंत उद्योगपती श्री विकास नगरे. कोण? नामवंत उद्योगपती. पुढं. किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली? आता सिंपल आहे, थोडंसं लक्ष द्या. ही तारखे बातमी कधीची आहे? 21 तारखेची. कधीची आहे? 21ची. म्हणजे 21 तारखेला दुसऱ्या दिवशी बातमी आली, त्याच्या अगोदरच्या दिवशी सांगता झालेली, म्हणजे 20ला सांगता झाली आहे. आता बघा,
गुरुवारी 18 रोजी, 18 तारखेला गुरुवार आहे हां, आपल्याला 20 तारखेचा वार पाहिजे. 18ला गुरुवार, 19ला शुक्रवार आणि 20ला शनिवार, म्हणजे शनिवारी सांगता झाली असं आपण म्हणू शकतो. ठीक. पुण्यात आले होते आणि जवळपास उपक्रम सुरुवातीला जवळचे असलेले पुढचे 3 दिवस त्यांनी किल्ले बघितले. सांगता सिंहगडावर काल संध्याकाळी 5 वाजता करून ते सर्वजण येथूनच साताऱ्याला रवाना झाले. सिंहगडावर काल संध्याकाळी, बातमी आज छापले, काल बरोबर आहे, शनिवार. ठीक. ते 20 ते 25 कविता आहे. आधी प्रश्न वाचू. विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार नाही? डोंगर. किती मौज जसे पहा तरी हे विमान फिरते अंतुरी, खोल नदीतून कपित पाणी मत्स्य धावतो. प्रवास करीत जगामध्ये पहा होऊन विमानातून दिसेल शोभा अपूर्ण वरुणी. डोंगर. हां, वरुण शोभा दिसते. कशाचे? अपूर्ण वरुणी. काय काय दिसतं बघा? डोंगर, रानं, ओहळ, तटिना आणि कुठे? सागर लहरी. ओके, डोंगर दिसत आहेत, समुद्राच्या लाटा दिसत आहेत, नदी दिसते. वरुण. आता हा वरुण शब्द म्हणजे याचा अर्थ काय बाळांनो सांगा बरं? वरुण म्हणजे काय आहे समानार्थी शब्द? बोला. पाऊस. काय? पाऊस. हा, पाऊस दिसतोय का? नाही. ह्या वरुणीचा अर्थ वेगळा आहे. अपूर्व वरुणी म्हणजे वरुण, आणि हा वरुण वेगळा आहे. समजतंय? पुढे चला. पुढीलपैकी कोणते विधान कवितेतील वर्णनाशी जुळणारे नाही? विमान पांढऱ्या शुभ्र ढगातून प्रवास करते. ओके. विमान दिसताच दिशा घुमघुम आहे वर्णन तसं. विमान खोल पाण्यात पोहणाऱ्या माशाप्रमाणे आहे 2-3 नंबरची. विमान गगनात विहार करणाऱ्या घारीप्रमाणे दिसतंय. बरं. दिशा घुमघुमू लागल्या आहे. विमान खोल पोहणाऱ्या माशाप्रमाणे. इथं वरती नदीतून कपित पाणी मत्स्य धावतो चहूबाजूने आहे वर्णन. विमान गगनात विहार करणाऱ्या घारीप्रमाणे दिसतंय. बरं. हां, घारच अथवा फिरते गगनी आहे वर्णन. म्हणजे विमान पांढऱ्या शुभ्र ढगामधून प्रवास करते असं कुठं वर्णन याच्यामध्ये सापडत नाही. म्हणजे आपला पर्याय काय येतोय राजांनो? पर्याय क्रमांक 1 येतोय. 25वा प्रश्न. पुढील कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आलाय? शोभा, सौंदर्य. ठीक आहे, समजलंय? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. गणिताकडे जाऊया आता. गणितामध्ये पहिला प्रश्न काय दिला बघा? एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज व दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज यातील फरक किती? एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी, एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी. बोला. 13, 17, 19, हां 23, 33 नाही, 43 आहे, 53 आहे का नाही, 63 नाही, 73, सॉरी 53 आहे, 63 नाही, 73 आहे, 83 आहे मूळ संख्या, 83, 93 नाही. ओके. काय म्हटलंय? 2 मूळ संख्येची बेरीज. बोला. 3 सख हात चला 1, 2, 4, 4 4 8, 8 आणि 5 13, 13 7 20 आणि 18. ठीक. पुढं दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज. दशक स्थानी 3 असलेल्या. ओके. 30 नंतर बघा 31, 37, एवढ्या 2च आहेत. यांची बेरीज 68. यांच्यातला फरक म्हटलंय 288 वजा 68. बोला. 0 2 2 220. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. पुढं चला.
120 या संख्येच्या सर्व विभाजकांची संख्या किती? 120चे विभाजक आपण सांगितलं होतं बाळांनो, 1 गुणिले 120, पुढं 2 गुणिले 60, 3 गुणिले 40, 4 गुणिले 30, 5 गुणिले 24 ना, 6 गुणिले 20, 7 जाईल का रे? 8 जातोय, बोला. 8 गुणिले 15, पुढं 9 जाईल का? नाही. 10 जाईल, 10 गुणिले 12, 11 आणि 12 जाईल. 12 गुणिले 10 केलं तरी जोडी डबल होईल. मग आता विभाजक मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. किती विभाजक आहेत? 16. पर्याय क्रमांक 1. पुढे चला. खालील आकृतीत रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? रेखांकित बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. बरोबर आहे. किती भाग आहेत एकूण? 15. 15तले रेखांकित किती केले? 1 2 3 4 5 6 7 केले. 7/15. त्यांनी काय म्हटलंय? अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक. बोला बोला बोला. 7 त्रिक 21, 15 त्रिक किती पाहिजे होतं? 45 पाहिजे होतं. बरोबर आहे. म्हणजे हा सममूल्य होईल का? नाही. बरं, आता काय करावं लागेल? 12तून 4 केले किती राहिला? 8/15. हा होऊ शकतोय का? नाही होणार. आता इथं 30, 9 आणि 7 किती रे? 16. जर 2 भाग घालवलं तर 8/15 येईल. हा पण नाही होऊ शकत सममूल्य. पुढं 15 त्रिक 45, 2 त्रिक करा. 27 वजा 3 दोन्ही 6/45. 27 मधनं 6, 21/45 करा. 7 त्रिक 21, 15 त्रिक 45. म्हणजे कोणता सममूल्य होईल? पर्याय क्रमांक 2 हा सममूल्य होईल. पुढे चला. हां चला. डेसिमीटरचं काय करायचं बाळांनो? हेक्टोमीटर करायचं. चला. की हे डे से मी. बघा इथं डेसी आहे आणि इथं हेक्टो आहे. बरोबर आहे. काय करायचं आपल्याला? एक घर कुठं आहे? हां सॉरी किलो, हेक्टो, डेका, डेसी, सेंटी आणि मिली. इथं मीटर, लिटर, ग्रॅम. मीटर, लिटर आणि ग्रॅम. आपल्याला काय करायचं आहे? डेसीपासून हेक्टोकडे जायचं आहे. डेसी कुठं येत आहे? हेक्टोपर्यंत यायचं आहे. 1 घर, 2 घर, 3 घर. 3 घर रिवर्स घेर टाकायचा. 3 घर पाठीमागं आलो तर काय येणार? 0.3 9 5 6. कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 आहे. चला पुढं. जॉनने 5 खुर्च्या 7750 रुपयांना खरेदी केल्या. बरं. वाहतुकीसाठी त्याला 500 रुपये खर्च आला. त्या खुर्च्या त्यानं 1600 रुपयास 1 याप्रमाणे विकल्या. तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला? सिंपल. वाहतुकीसाठी त्यानं किती? 500 रुपये खर्च केला. बरोबर आहे. खरेदी किंमत किती येईल रे बाळांनो? खरेदी किमतीमध्ये आपण ही जी ओरिजिनल खरेदी किंमत आहे किती? 7750 प्लस वाहतुकीचे 500 किती झाले? 0 5 7 आणि 5 12 आणि इथं 8 8250 झाले. बरोबर आहे. आता विक्रीसाठी बघा त्याने 1600 रुपयाला 1 याप्रमाणे विकल्या. किती खुर्च्या आहेत रे बाळांनो? 5. किती आहेत? 5. विक्री किंमत 1600 गुणिले 5, 16×5 80, वरती 2 शून्य द्या. किती? 8000ला. म्हणजे खरेदीसाठी जास्त रक्कम गेली. म्हणजे काय झालं? त्याला तोटा झाला. किती? 250 रुपये. किती? 250 रुपये तोटा झाला. पुढं चला. एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 1050 चौरस मीटर आहे. भूखंडाची रुंदी 30 मीटर असल्यास भूखंडाची लांबी किती? आता आयताकृती आहे. आयताचं क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले रुंदी. चला. लांबी किती आहे? 30 मीटर. रुंदी
काय करणार आपण, हे 30 इकडं गुंत आहे तिकडं भागणार. 10 50 भागिले 30, 1 0 1 0 गेला, 3 त्रिक 9, 3 5 15, 35 मीटर. एकक तर चेंज केलेलं नाही. पर्याय क्रमांक 1. चला पुढं. रोमन संख्याचिन्हात 49 ही संख्या कशी लिहितात? 50ला काय लिहितो आपण? L. त्याच्यापेक्षा 1 ना कमी. चला बोला. 40ला कसं लिहितोय? XL आणि वरती 9, वरती किती? 9 IX. पर्याय क्रमांक 3. चला पुढं. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरं लिहा. एक चित्रासाठी 5 विद्यार्थी आहेत बघा. मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. मराठी, हिंदी, इंग्रजी. तर मराठीसाठी किती? 1 2 3 4 5 6 7. किती? 7. हिंदीसाठी 8 9 10 11 12 13. 13 चित्र झाले. एका चित्रासाठी 5. 13 5 65. पुढे चला. संख्या. गणित, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र हे विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे? बघा. गणित ह्या तिघांपेक्षा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे 12 चित्र आहेत आणि इथं 13 चित्र आहेत. कितीनं रे बाळांनो? 1 चित्र जास्त आहे. 12 पंचे 60 म्हणजे 5ने जास्त आहेत. कितीनं? 5नं. पर्याय क्रमांक 2. चला पुढं. एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य विज्ञान हा विषय शेकडा किती विद्यार्थ्यांना आवडतो? शेकडा काढायचा आहे. आता अगोदर एकूण काढा. बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. किती आहेत? 25. 25 पैकी सामान्य विज्ञान किती आहेत? 1 2 3 4 5 6. 25 पैकी 6 म्हणजे किती टक्के? गुणिले 100 करतो. 25 चोक 6 चोक 24. किती टक्के? 24%. राजांनो, इथं तुम्ही गुणिले 5 करायची सुद्धा आवश्यकता नाही. चित्रांवरून काढलं तरी सुद्धा चालेल. चला पुढं. 15ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत? बोला. केलं. 15ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती म्हटलंय? ओके. 15ने विभाज्य असणारी पहिली संख्या 15 × 90, 15 × 7 105. बरोबर आहे. आणि 3 अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणत्या राजांनो? 999. भागिले जर 15 केलं तुम्ही तर 15 सख 90, 15 सख 90. म्हणजे 990. बघा. 999 मध्ये 9 शिल्लक आहेत. ते जर 9 वजा केलं तर 990 ही शेवटची संख्या आहे 3 अंकी 15ने विभाज्य असणारी. बरोबर आहे. ही कितवी आहे? 7वी. कितवी? 7वी. आणि 990 कितवी असणार? बोला. 990 कितवी असणार? 66वी असेल. बरोबर आहे का? कितवी? 66वी. 66वी. मग त्यांनी काय म्हटलंय? 15ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत? तर किती आहेत बघा बरं. काय येईल बघा बरं. 66 आहेत. 66वे आणि ही 7वी आहे. त्याच्या अगोदरच्या 6 वजा कराव्या लागतील. 66 मधून ह्या 6 वजा केल्या काय येणार आहे? 60 येणार आहे. 60 म्हणजे त्या 60 संख्या असतील. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. उत्तम आरोग्यासाठी विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते व विजया दररोज 1.25 तास योगासनं करते. तर एप्रिल महिन्यात विद्याने विजयापेक्षा किती जास्त वेळ आरोग्यासाठी दिला? सिंपल आहे. एप्रिल महिन्यामध्ये दिवस किती असतात राजांनो? बोला. 30. किती? 30. विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार करते. दररोज 1.5 तास म्हणजे 1.5 गुणिले 30. बोला. किती? 45 तास. 45 तास विद्या वेळ देते. आणि विजया 1.25. बोला.
जर तुम्ही 1 शून्य दिला, 3 5 15, चला 1 3 2 6 आणि 1 7, 3 1 3, 2 घरं सोडून म्हणजे 37.5 तास वेळ देते. ओके, मग त्यांनी काय म्हटलं आहे, किती जास्त वेळ दिला, 37.5 मधला अर्धा तास म्हणजे 38 झाले, 39 40, हे 5 7 किती झाले मग, किंवा मग असं करा 45 तास आणि इथे किती झाले 44 तास, इकडं 60 मिनटं घ्या. नाही मिनिटात नाही, आपण तासातच केलं ना. 45 तास आणि 37.5. ओके, साडेसात तास. किती 7.5 तास. आता हे पर्याय चुकीचे येईल का, 7:30 7.3 हे आपण दशांशमध्ये असं नाही लिहित, अर्धा तास असेल तर 0.5च लिहिणार, 0.5, म्हणून पर्याय क्रमांक 3च येईल. पुढे चला, एका भ्रमणध्वनी विक्रेत्याने 48,500 रुपयांना खरेदी केलेला भ्रमणध्वनी ग्राहकास 52,500 रुपयांना विकला तर भ्रमणध्वनी विक्रेत्या किती रुपये नफा झाला. ओके, 48,500, एका हजाराचा पावभाग किती असतो बाळांनो, 500चा निमा किती 250. 48,500, 48,000 आणि पावभाग 48,250 खरेदी केलं. 52,500ला कितीला 52,500 कसं 52,000 आणि 500 आणि 48,500 48,250. बोला 4,250 म्हणजे 4,500 रुपये. पर्याय क्रमांक 1. पुढं चला, 0 ते 9 मधील कोणतेही 5 अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी अशी संख्या कोणती की जिला 6ने निशेष भाग जाईल. चला, 6 निशेष भाग जातोय म्हणजे 2 आणि 3 निशेष भाग जातोय. ठीक आहे, बघा इथं 2 जात नाही म्हणून याला कॅन्सल करून टाका. आता राहिलेले अगोदर चेक करून घ्या भाग जातोय का नाही. ठीक, बघा आता 3 भाग जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यांची बेरीज 3च्या पटीत आली पाहिजे. बरोबर आहे, हे 6 गेले, हे 9 गेले, 8 आणि 7 किती 15, म्हणजे 3 भाग जातोय, याला 6 पूर्ण भाग जातोय म्हणायचं. ठीक आहे, हे 6, 8 आणि 7 15, हे 3, याला भागच जात नाही, याला कॅन्सल करून टाका. याला 9, 8 आणि 4 12, 7 आणि 5 12, यालाही जातोय, म्हणजे 2 संख्या उरल्या भाग जाणाऱ्या. पण त्याने अजून एक अट दिली, काय म्हटलंय, मोठ्यात मोठी. मग आता याच्यातली मोठी कोणती आहे बघा, 754 आहे आणि 760 आहे, म्हणजे मोठी कोणती आली, पर्याय क्रमांक 1. समजलंय. चला पुढं, विश्वासकडील एका 20 रुपयाच्या नोटाच्या बंडलमध्ये 27,301 या क्रमांकापासून 27,385 या क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा आहेत. त्या बंडलमधील 27,336 या क्रमांकापासून 27,345 या क्रमांकापर्यंतच्या नोटा त्याने मित्राला दिल्या तर विश्वासकडील त्या नोटांच्या बंडलमध्ये किती रक्कम शिल्लक राहिली. ओके, आपण एक काम करू, या नंबरपासून या नंबरपर्यंत एकूण किती नोटा आहेत बघू. काय करावं लागतं सांगा, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर वाजा, 385, 27,301. बोला किती नोटा आहेत, नंबर वजा करून त्याच्यामध्ये 1 मिळवावं लागणार, म्हणजे एकूण नोटा किती आहेत, 85 नोटा आहेत. बरं, त्यानं दिल्या किती, 27,345, 27,336, 15 6 9. किती नोटा दिल्या, 9 आणि 1 10 नोटा दिल्या. किती दिल्या, 10. मग विश्वासकडील त्या नोटांच्या बंडलमधील किती रक्कम शिल्लक आहे, 85 मधल्या 10 गेल्या, किती राहिल्या, 75 राहिल्या. किती 75. किती रुपयाच्या नोटा आहेत त्या, 20 रुपयाच्या. 75 दोन्ही
150 वरचा एक शून्य द्या 1500 रुपये 1500. चला पुढं. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? परिघावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा. बरोबर आहे, योग्य आहे. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा व्यास असते. करेक्ट, बरोबर आहे. एका वर्तुळात असंख्य जीवा काढता येतात. हो, येतात. एका वर्तुळातील सर्व जीवा समान लांबीचे असतात. नसतात. म्हणजे आपला पर्याय कोणता येणार? पर्याय क्रमांक 4 येणार. त्यांनी काय विचारले? अयोग्य. पर्याय क्रमांक 4. पुढं. या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या आणि मध्यभागी येणाऱ्या संख्यांच्या बेरजेची निमपट किती? आता पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? चढत्या क्रमाने, लहानाकडून मोठ्याकडं. बरं. 33, 36, 32,000, 38,000, 38,000. सर्वात लहान 32,000 1 नंबर. त्यानंतर 33,000 2 नंबरला येणार. त्यानंतर 36 3 नंबरला येणार. 38 632 326 ही 4 नंबरला येणार आणि ही 5 नंबरला. त्यांनी काय विचारलंय? पहिल्या आणि मध्यभागी. पहिली संख्या 32 368 आणि मध्यभागी कोणती येणार? 5 संख्या असल्या तर तिसरी. बरोबर आहे. म्हणजे 36 328. काय? बेरजेची निमपट. करा बेरीज. 8 आणि 8 16, 7 आणि 2 9, 6 8 आणि 6. बरोबर आहे का? बघा आता याची काय करायची? निमपट. 68 696 बेत्रिक बेचोक बेत्रिक बेचोक 82 34 348 34 348. पर्याय क्रमांक 1. चला पुढं. 78 वजा 8. आता ही पदावली दिली. सगळ्यात पहिला आपला नियम काय सांगतो? भागाकार करा. चला 10 भागिले 5 किती रे? बरं ठीक आहे, आता सोडवू. 78 वजा 8 अधिक हे तर किती येणार? 2 गुणिले 2. बरं, पुढं गुणाकार केला. 78 वजा 8 अधिक 4. पुन्हा बेरीज वजाबाकी क्रमशः आली तर अगोदर जे येईल ते करायचं. वजाबाकी केली तर काय येईल? 70 वजा अधिक 4. 70 आणि 4 किती? 74. पर्याय क्रमांक 2. पुढं चला. स्टारच्या जागी समान अंक आहे. बरं, छेद सारखा आहे याचा अर्थ. मग अंशांची बेरीज केली. 3 आणि 4 किती? 7. मग 7ला कितीनं भागल्यावर 1 येतं? तर 7नंच. म्हणजे छेदस्थानी सुद्धा काय असणार आहे? 7 असणार आहे. पुढं चला. आयुष एका मिनिटात 125 मीटर अंतर धावतो. 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? बरं, एका मिनिटात 125 25 5 सव्वाशे 20 5 20 4 मिनिट बाळांनो. पर्याय सेकंदात दिले. सेकंदात कन्वर्ट करा. 6 चोक 24 240 सेकंद. आहे का? आहे. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. चला पुढं. एका गावात पुरुष व स्त्रियांची एकूण संख्या 1400 आहे. त्यात 560 पुरुष असतील तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त आहे? बरं, चला 560 पुरुष आहेत. बरं, मग स्त्रिया किती असतील? 1400 मधून 560 वजा करा. बोला. 14 मधून 6 गेले. किती राहिले? 8. 840 स्त्री आहेत. बरोबर आहे. ठीक. स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त आहे? आता स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा कितीने जास्त आहे? तर 840 आणि 560 यांची वजाबाकी करू. चला 14तून 6 गेले. बोला. स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त आहे? कोणाची? स्त्रियांची. पुरुषांपेक्षा कितीने जास्त आहे? 280ने जास्त आहे. 280ने शेकडा काढायचा आहे. बर, 1400 गुणिले 100 2 0 2 0 14 दोन्ही 28 20 शेकडा 20ने जास्त आहे. बघा पर्याय क्रमांक 4. पुढं. एका आयताकृती शेताला तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 10-80 मीटर तार लागते. शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट असल्यास शेताची रुंदी किती? बरं,
लांबी दुप्पट आहे असं म्हटलं आहे त्यांनी. शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. रुंदी बी आहे असं समजा. चला मग लांबी गुणिले रुंदी सॉरी हां तारेचे 3 पदरी कुंपण म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, परिमिती काढावी लागणार आहे. 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 10 अंशी, तर 1 पदरीसाठी किती लागेल सांगा. 3 त्रिक 9, 3 सक 18, 360 मीटर लागेल. आणि 1 पदरी कुंपण म्हणजेच आपली काय असते, परिमिती असते. आता परिमितीचं सूत्र काय आहे, 2 लांबी अधिक 2 रुंदी. बरं ही लांबी बरोबर किती आहे, 360. बरं 2 लांबी म्हणजेच काय, हे 2 बी आहे. 2 गुणिले हे 2 बी आणि हे 2 बी बरोबर 360. बघा हे 4 बी आणि 2 बी किती झाले, 6 बी बरोबर 360. मग बी बरोबर हे 6 इकडं भागलं तर 60 येणार. म्हणजे रुंदी 60 आली. तर त्यांनी काय विचारलं आहे, शेताची रुंदी किती, 60. रुंदीच विचारली. रुंदी काय 60, किंवा तुम्ही पर्याय घेऊन केलं तरी सुद्धा चालेल. चला पुढे जाऊया. 1, 7, 5, 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या हे पुसतो आता. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. बरं किमान एकदा, कमीत कमी एकदा वापरायचं. जास्तीत जास्त कितीही वेळा वापरू शकतो. या शब्दाचा अर्थ समजून घ्या. किमान एकदा काय विचारलं त्यांनी, मोठ्यात मोठी 5 अंकी. 8, 5, 7, 1. मोठ्यात मोठी म्हटलं की मोठा अंक रिपीट. 88, 571. सॉरी हां नाही चुकलं, गडबड झाली. बघा त्यांनी काय म्हटलं, प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी. मोठ्यात मोठी म्हटलं की आपण काय करतोय, उतरता क्रम. ठीक आहे. आता 4 अंक आहेत, 5 अंकी करायची म्हणजे मोठा अंक जर आपण रिपीट केला तर 88, 751. पर्याय क्रमांक 2 एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढं. 6 दशक गुणिले 5 शतक. 6 दशकला 60 लिहिणार, 5 शतकला 500 लिहिणार. 6 पंचे 30 आणि वरचे 3 शून्य म्हणजे 30,000 येणार. मग 30,000 कुठं दिलं आहे, 30 शतक. 30 शतकला आपण कसं लिहितोय, 30 आणि शतकाचे 2 शून्य म्हणजे 3,000 येईल. 30 दशक म्हणजे 30 वर 1 शून्य म्हणजे 300 येईल. 300 शतक, 300 वरती शतक म्हटलं की 2 शून्य द्यावे लागतील. 300 वरती 2 शून्य म्हणजे 30,000 येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढं चला. तर बॉक्स बरोबर काय, सिंपल आहे. काय करावं लागेल आपल्याला, ही संख्या इकडं आणून वजा करावी लागेल. 3005 वजा 1189.3 7 1815.7. पर्याय क्रमांक 4. 4 तास 35 मिनिटं अधिक 3 तास 25 मिनिटं बरोबर किती, तासांची बेरीज करा. 4 आणि 3 7 तास झाले बाळांनो. आणि 35 आणि 25 मिनिटं किती झाले बघा, 35 आणि 5 40 50 60 मिनिटं. 60 मिनिटाचा 1 तास करा, 8 तास होईल बाळांनो. पर्याय क्रमांक 3 येईल. पुढे चला. या अपूर्णांकाचा योग्य चढता क्रम लावायचा आहे आपल्याला. चढता क्रम लहानाकडून मोठ्याकडे जायचं आहे. आता इथं काय करावं लागेल आपल्याकडं, सगळ्यांचे छेद तर सारखे नाही, 2 2ची तुलना करू. बघा 5 7 7 5 35 9 3 27. कोण लहान आहे, हा लहान आहे. त्याच्या पुढं 13 3 39 6 7 42 हा लहान आहे. 3/7 पुन्हा 3 3 9 7 2 14. सर्वात लहान कोण, 3/7 3/7 कुठं आहे सुरुवातीला बघा हे 2 येणार. आता हे 2 येणार. आता बघा याच्यामध्ये पर्यायामध्ये तर दोन्हीकडे हे दिलं, म्हणजे या दोघांमध्ये फक्त आपण पर्यायांचा वापर करून सोडवून बघूया. बघा 6/13 96. बोला 96 54 13 5 65. कोण लहान आहे, 6/13 लहान आहे म्हणजे तेच पाहिजे आपल्याला. इथं 5/9 लहान दिलंय, 5/9 लहान आहे का नाही, 65 मोठा आहे, त्याच्यामुळे हे कॅन्सल करा. चढता क्रम हाच असेल, पर्याय क्रमांक 3. पुढे चला. 3 तास चालणारी एक परीक्षा 14 वाजून 15 मिनिटांनी संपली तर 12 ताशी घड्याळानुसार
परीक्षा किती वाजता सुरू झाली होती, त्याच्या पाठीमागं 3 तास जायचं आहे. 14 वाजून 15 मिनिटाच्या अगोदर बोला. 13:15, 12:15, 11:15, बरोबर आहे, 3 तास. मग सुरू कितीला झाली होती? सुरू कितीला झाली होती? बोला बोला बोला. 11:15 पासून पुन्हा एकदा मोजून बघा. 11 पासून चालू झाली समजा, 12:15, 13:15, 14:15, बरोबर आहे. हां, म्हणजे कितीला? 11 वाजून 15 मिनिटांनी. म्हणजे त्यांनी म्हटलंय 3 तास चालणारी एक परीक्षा. 14 कधी वाजतात? 14 कधी वाजतात? दुपारच्या 12 नंतर 13 वाजतात. आणि 14 म्हणजे मध्यान्ह उत्तर, मध्यान्ह बरोबर आहे. म्हणजे अगोदर येणार आहे, 12च्या अगोदरचा 11 वाजून 15 मिनिटाचा काळ असणार आहे, तो मध्यान्ह पूर्व असणार आहे. मध्यान्ह पूर्व 11 वाजून 15 मिनिटं. समजतंय? पुढं चला. दसे 7 दराने एका मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज दिले, 1540 रुपये. तर मुद्दल किती? बोला. सरळ व्याज बरोबर दर 7, मुद्दल आपल्याला काढायची 100. 1540 गुणिले 100 भागिले 7 चौक किंवा 4 आणि 7 करा. कितीनं भाग जातो बघा. 4 त्रिक 12, 3 राहिलं, 4 8 32, 2 राहिलं, 4 पंचे 20, 7 पाचा 35, 3 राहिलं, 7 पाचा 35, 55 वरती 2 शून्य. 55 वरती 2 शून्य कुठं आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. समजले? चला पुढं. खालील आकृतीत तयार होणाऱ्या विशाल कोनांची संख्या लघु कोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? विशाल कोनांची संख्या लघु कोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे म्हटलंय. विशाल कोनांची संख्या, विशाल कोन एकच दिसतोय मला. बर. लघु कोन 1 2 3 4 5, 5 सक्क 30, 30 मग 15, 15तला हा विशाल एक सोडून द्या, 14. म्हणजे माझे लघु कोन किती झाले? 14 झाले. विशाल 1 आहे. कितीनं कमी आहे? 14 वजा 1, 13नं कमी आहे. कितीनं? 13नं. पर्याय क्रमांक 2. पुढं एका शालेय सहलीसाठी 98,980 रुपये खर्च झाला. सहलीमध्ये 49 विद्यार्थी सहभागी झाले असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांना किती वर्गणी घ्यावी लागली? 98,980 भागिले 49. 7 भाग जातोय का बघा. 7 7 49, 7 1 7 2, 7 चौक 28, 7 1 7, 7 चौक 28 वर 0, परत 7 2 14, परत 0, 7 2 14, परत 0. 2020 रुपये घेतले प्रत्येकाकडनं. किती घेतले? 2020. पुढं चला. सानियाने दुकानातून 48 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 15 किलोग्राम तांदूळ, 42 रुपये दरानं 5 किलोग्राम साखर, 170 रुपये प्रति किलोग्राम दरानं 2 किलोग्राम शेंगदाणे खरेदी केले. तिने दुकानदारास 500 रुपयाच्या 3 नोटा दिल्यास बरं किती रुपये परत करेल? 48 दरानं 15 किलो तांदूळ, 48 गुणिले 15, 24 त्रिक किती? 24 त्रिक 72, ह्याचा गुणाकारानं 720. पुढे चला. तांदूळ 42 रुपये दरानं 5 किलोग्राम झालं तांदूळ झालं. 42 रुपये दरानं 5 किलो साखर, 210 ना. पुढं साखर व 170 रुपये प्रति किलोग्राम दरानं 2 किलो, 17 दोन्ही 34 वर 1 0. हां, 2 किलो शेंगदाणे खरेदी केले तिने दुकानदाराचं. बरं एकूण किती झाले बघा? 720, 210 आणि 340, 0 7 1270. तिने किती नोटा दिल्या त्या 500 रुपयाच्या? 3 नोटा. 5 त्रिक 1500 रुपये दिले. हे 30, 1270 वरचे 30 आणि पुन्हा 230 परत देईल. पुढं चला. 240चे 35%, 5 7 5 दोन्ही 2 12 24, 12 7 84. पर्याय 3.
35ला 7ने गुणण्याऐवजी 11ने गुणल्यास गुणाकार कितीने चुकेल? बरं 7 5 35 3 7 21 आणि 3 24. बरं आता 11ने गुणलं 11 5 55 हाचे 5 11 33 आणि 5 38. कितीनं चुकला मग? 385 वजा 245. लाटातून 5 गेले 3 135 चुकला. काय अरे माझ्याकडनं चुकलं का? याचा गुणाकार किती आलता? 7 5 35 7 3 7 21 आणि 3 11 5 55 7 5 11 33 आणि 5 385 वजा 245. ओके 140 ना. पर्याय क्रमांक 2. पुढं 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या संयुक्त संख्या किती? 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या संयुक्त संख्या. बरं ठीक आहे. 5 अंक असलेले एकूण संख्या किती आहेत आपल्याकडं? 19 आहे. 19 आहेत. 1 ते 100 मध्ये 5 अंक असलेल्या 19 संख्या आहेत. त्यातल्या संयुक्त विचारल्या म्हणजे मूळ कोणत्या कोणत्या आहेत? 5 पुन्हा 53 आणि 59. बरोबर. ह्या 3 मूळ आहेत म्हणजे मूळ वजा करा. 19 मधून 3 गेले 16 राहिल्या म्हणजे 16 संख्या संयुक्त असतील. पुढे चला. 42.25 या दशांशापूर्ण योग्य पद्धतीने वाचन. सॉरी 45 आहे का? 45.25 नाही 45 पूर्णांक नाही 4000 हां 45.25. पर्याय क्रमांक 4. पुढं 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार हा 35च्या सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? बरं 35चे विभाजक का? ठीक 5 7 35 7 5 35 संपलं. आता काय म्हटलं त्यांनी? गुणाकार सर्व विभाजकांचा गुणाकार. बघा 7 5 35 35 गुणिले 35 म्हणजे 35चा काय करायचा आहे? वर्ग 25. त्यांचा गुणाकार येईल 1225 आणि सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा विभाजकांची बेरीज 7 आणि 5 12 35 आणि 12 किती रे? 35 आणि 10 45 47 का? कितीने जास्त आहे? काय 7 आणि 5 12 आणि 1 13 35 आणि 13 48. सॉरी 1177. मिठाईच्या खोक्यात 17 किलोग्रॅम 250 ग्रॅम त्यातील 13 एवढी मिठाई विद्यार्थ्यांना वाटली तर खोक्यात किती मिठाई शिल्लक आहे? 17 किलोग्रॅम 250 ग्रॅम. बरं आणि 13 किलोग्रॅम 750 ग्रॅम. बाळांनो एक हातचा घ्यावा लागेल. इथं 16 किलोग्रॅम राहील आणि इकडे 1250 ग्रॅम होईल. बरोबर. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. इकडे घेतला आपण 0 5 5 0 12 7 16 3 3 किलोग्रॅम 500 ग्रॅम. पर्याय क्रमांक 3. त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 14 सेमी असून उरलेल्या दोन्ही बाजू समान लांबीच्या आहेत. जर त्रिकोणाची परिमिती म्हणजे दोन्ही बाजू समान आहेत म्हणजे समद्विभुज आहे. जर परिमिती 55 असल्यास समान लांबी असणाऱ्या बाजूची लांबी. बरं 55 मधून आपण 14 वजा करू. एक बाजू वजा केली किती राहिले रे? 41 राहिले. किती राहिले? 41. दोन बाजूंची बेरीज आहे मग त्यातले निम्म करा. 41च्या निम्म 40च्या निम्म 20 1च्या निम्म अर्धा 20 आणि अर्धा 20.5. पर्याय क्रमांक 3. पुढं एका बागेत एकूण 20-60 फुलझाडे आहेत. त्यात 206 मोगऱ्याची जाईची 618 झाडे सदाफुलीची आणि उरलेली झाडे गुलाबाची. तर त्या बागेत गुलाबाची शेकडा किती झाडं आहेत? बरं अगोदर काय करा? मोगरा जाई आणि सदाफुली वजा करा. ह्या ह्यांची बेरीज बघा. 206 515 आणि 618. 13 19 3
11 12 13 बरोबर आहे. मग एकूण किती आहेत 2060 आहेत. त्याच्यातून 1339 झाडं वजा करावं लागतील. 1 6तून 4 गेले, 2 राहिले, बरं 10तून 3 7 721 झाडं कशाची झाली? गुलाबाची. बरं 721 शेकडा म्हटले ना. मग आता एकूण झाडं किती आहेत? 20/60 गुणिले 100. 1010 कट कितीनं भाग जाईल? बोला. 7 2 14 कितीनं भाग जाईल? 6 राहिलं ना. 7नं नाही जात. आता उत्तर दिलेत. बरं आपल्याकडनं काय चुकलं तर नाही ना? बरोबर आहे. हे 0 कट. 206 डायरेक्ट भाग घालू आपण. 206 200 2 400 600. बरं 206 गुणिले जर 3 केलं तर 3 सका 18 1 1 3 2 6 618 आहे. त्रिक 618 721 वजा 618 3 0 किती राहिलं? आणि 10चा 0 जर घेतला तर 1030 राहिलं. बरोबर आहे. परत कितीनं भाग जातो आहे? 206 पंचे बघू. 206 पंचे 6 पंचे 30 5 2 10 10 30 येतो आहे. ओके 5 म्हणजे 35 आहे का? आहे. पर्याय क्रमांक 2. पुढं चला. 96 431 मधील दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत किती? 30. 1000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 1000 स्थानिक कोण आहे रे? 6 आहे. कोण? दशक स्थानची. कोणाच्या? 1000 स्थानच्या स्थानिक किमतीच्या किती पट? 1/200 पट येणार. 1/200. पुढं चला. एक पुस्तक छापण्यासाठी 36 पान लागतात, तर अशी 16 पुस्तके छापण्यासाठी किती ग्रोस? बोला. 36 गुणिले 16 16 सक 16 त्रिक 48 57. बोला. एक ग्रोस म्हणजे किती कागद? एक ग्रोस म्हणजे करावं लागेल, ग्रोसमध्ये रूपांतर करावं लागेल. 576 144. बोला. 144 चौक किती येतं? 4 चौक 16 4 चौक 16 आणि 17 4 576 म्हणजे 4 ग्रोस कागद. पर्याय क्रमांक 4. पुढं. अमोलने एक सायकल 79 रुपयास विकल्याने त्याला 10-50 रुपये तोटा झाला, तर सायकलची खरेदी किंमत तोटा झाला आहे ना. मग काय करावं लागेल सांगा? बोला. तोटाचं सूत्र काय सांगा मला? तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी जास्त असते ना आणि विक्री कमी असते, त्यावेळी तोटा होतो. मग ही विकली, बरं एवढा तोटा झाला. काय करावं लागेल इकडं आणून? $90 30. पर्याय क्रमांक 2. ठीक. पुढं चला. एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. जर आयताची लांबी 18 आणि रुंदी 14 असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती? अगोदर परिमिती काढू. 18 दोन्ही 36, 2 लांबी आणि 2 रुंदी आणि 28. किती झाली परिमिती? 64 झाली. एवढीच परिमिती कोणाची आहे? त्या चौरसाची परिमिती आहे ना. मग चौरसाच्या सगळ्या बाजू सारख्या असते, त्या बाजूला जर 4 केलं तर 16 चौक 64 म्हणून प्रत्येक बाजू चौरसाची किती येईल? 16 येईल. मग त्यांनी काय विचारलंय?
त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 16चा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. किती? 256. पुढं चला. खालील वजाबाकीत चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? बरं, 17तून 9 गेले. बोला. 8. 11तून 3 गेले. 8. कितीतून 3 गेल्यानंतर 7 राहतं रे. 10तून म्हणजे इथं 0 असू शकतोय. जर 0 घेतला 1 तर 13तून 4 गेले 9 राहिले. 4तून 2 गेले 2. इथं 0 आणि इथं 8. चौकोनाच्या जागी 0 असणार आहे आणि त्रिकोणासाठी 8. अनुक्रमे म्हटल्यामुळं पहिला चौकोनच लिहायचा आणि पुन्हा त्रिकोण लिहायचा. पुढं एका माध्यमिक विद्यालयात 1924 विद्यार्थी आहेत. त्यातील 207 विद्यार्थी बसने, 311 विद्यार्थी सायकलने व उरलेले विद्यार्थी पायी. तर किती विद्यार्थी विद्यालयात पायी येतात? बरं, एकूण किती आहेत? 924 आहेत. बरं बघा, 924चा 2/7 करा. 7 × 7, 7 × 21, 7 × 2 = 14, 132 आणि 132 264. बरोबर आहे. एवढे 264 विद्यार्थी काय करतात? बसने येतात. बरं, 311 विद्यार्थी सायकलने. 924चा 311, 11 × 8 = 88, 11 चौक 3 चौक 12. चला 1 3 8 24 आणि 1 25. 252 विद्यार्थी सायकलने येतात. उरलेले विद्यार्थी पायी. मग 264 आणि 252 किती आलं? 516. बरं, उरलेले सगळे पायी येणार आहेत. ठीक आहे. म्हणजे 924 मधून आपण 516 वजा करू. 408. पर्याय क्रमांक 4 येणार. चला पुढं. QKLR या पृष्ठाच्या लगत नसणाऱ्या पृष्ठाचे नाव काय? बरं, QKLR हे पृष्ठ आहे, त्याच्या लगत नसलं पाहिजे म्हणजे ते विरुद्ध असलं पाहिजे. काय म्हटलंय? लगत नसणाऱ्या. आता हे बाकीचे 4 तर त्याच्या लगतच असणार ना, म्हणजे त्याचा विरुद्ध कोण आहे? SPJM. बरं, किंवा PJMS, PJMS चालेल. पर्याय क्रमांक 1. लगत नाही म्हणजे विरुद्ध असणार. चला पुढं. 10,800 रुपयाचे दशादशे 6 दराने 1944 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती वर्ष लागतील? काय काढायचं आहे? कालावधी. चला, मुद्दल दिलाय किती रे? 10,800. दर 6. कालावधी काढायचा 100 बरोबर सरळ व्याज 1944. बरं, हे 2 शून्य हे 2 शून्य इथंच कट करतो मी आणि क बरोबर 1944 भागिले 108 गुणिले 6. साइन त्रिक 18, 1 राहिला, साई दोन्ही 12, 2 राहिलं, साइन चौक 24. 108 आणि 324. बोला. 100 त्रिक 300 आणि 8 त्रिक 24 कितीला भाग जाईल? 3चा जाईल. 3 वर्ष लागतील. पुढं. किसनरावाने 15 फेब्रुवारी 2020 पासून 14 एप्रिल 2020 पर्यंत दररोज 1 लिटर दूध घेतले. बरं, 15 फेब्रुवारी पासून म्हटलंय म्हणजे फेब्रुवारीमधले 14 कॅन्सल केले. 2020 हे कसं आहे रजानो? लीप आहे. कसं आहे? लीप. म्हणजे त्या फेब्रुवारीत किती दिवस होते? 28. म्हणजे ते 14 सुरुवातीला 14 सोडले तर हे 14 दिवस राहिले फेब्रुवारीतले. पुन्हा मार्चमधले किती? 31. आणि एप्रिलमधले? बोला. एप्रिलमधले 14 तारखेपर्यंत घेतले ना. किती दिवस झाले? हां, 14 सोडले. सॉरी. फेब्रुवारीतले 14 सोडले तरी 15 तारखेपासून हे 31 आणि वरचे 14
60 दिवस दूध घेतलं. बरं, दररोज 1 लिटर म्हणजे 60 लिटर घेतलं. दुधाची बिलाची रक्कम किती आहे? तर दुधाचा दर म्हणजे भागिले 60 करा. 705 राहिलं. 96 59 रुपये लिटर प्रमाणे दूध घ्यावं लागेल. पर्याय क्रमांक 3. चला पुढं. 711 मधून किती वजा केल्यास वजाबाकी एवढी येईल? 711 वजा 3/7. काय करावं लागेल? हे 3/7 इकडं आल्यानंतर वजा करावं लागेल. 11 इकडं 7 म्हणजे किती? इथं पण 7, इथं 11. 7 7 49 वजा 11 त्रिक 33 भागिले 77. 6 1 77. 16/77 कुठं आहे? पर्याय क्रमांक 3. बरोबर. चला पुढं. 24,500 म्हणजे 23,700. बोला. 750. बरोबर. 24,500 825 अधिक 8,500 8,500. 5 5 आणि 2 7 8 आणि 7 15 15 आणि 5 20 702 8 13 1 33,075. द एंड. अतिशय सोपा पेपर या ठिकाणी यावर्षी आलेला आहे. फक्त थोडे प्रश्न फसवण्यासाठी तेवढी काठीण्य पातळी तर ठेवावीच लागणार. तर पुढच्या वर्षापासून पुन्हा 4थी आणि 7वीला स्कॉलरशिप असणार आहे. 5वी स्कॉलरशिपचा विषय या ठिकाणी संपलेला आहे. अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ सर्वात प्रथम पाहायचा असेल तर बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि महाराष्ट्रभर तुमचे जेवढे विद्यार्थी आता 5वी स्कॉलरशिपचे होते त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.